नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. गोंदिया आणि यवतमाळमध्ये देखील हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नंदुरबार जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 दिवस देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात काल पावसात 6 जणांचा मृत्यू. यवतमाळ, भंडारा, बुलढाणा आणि वर्ध्यामध्ये पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अनेक जण जखमी देखील आहेत. यवतमाळच्या दारव्ह्यातील दहेलीमध्ये 3 जण वाहून गेलेले होते. याची पालकमंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरप्रवण भागासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. दुर्घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचेही आदेश. जे काही दिशादर्शक फलक त्या ठिकाणी लावायला पाहिजे, रेडियम्स लावायला पाहिजे किंवा रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टरनी माणसं ठेवायला पाहिजे, चौकीदार, की आता हा रस्ता खोदलेला आहे, पाऊस चालू आहे, कुठेतरी त्यांनी बॅरिकेडिंग लावून त्या ठिकाणी पूर्वसूचना प्रवाशांना देणं गरजेचं होतं. तर या सर्व गोष्टी सुद्धा तपासून त्यामध्ये जर ते दोषी असतील तर कारवाई मात्र या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. यवतमाळ जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये 98 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतीला फटका. 400 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं सिंचन साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलंय. पंचनामे करून तातडीनं मदत करण्याची मागणी आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 518 घरांचं नुकसान तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यात आतापर्यंत 97 शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 89.3 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील तब्बल 43 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. जिल्ह्यातील देवळी तालुक्यातल्या भिडी मंडळामध्ये 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे एकबुर्जी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणातील पाणीसाठा 21.55%. बुलढाण्यातील 13ही तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद. सर्वात जास्त पाऊस हा जळगाव जामोद तालुक्यामध्ये झाल्याची नोंद. 3 तासांमध्ये 208 मिलीमीटर पाऊस. नांदुरा तालुक्यामध्ये 174 मिलीमीटर पाऊस. तर पूर्णा नदीला मोठा पूर आलाय. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. अतिवृष्टीमुळे अनेक नद्या ओव्हरफ्लो. जिल्ह्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प झालेला होता. मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानं मार्ग पुन्हा सुरू. चंद्रपूर शहरातील भिवापूर भागामध्ये झरपट नदीचं पाणी शिरलं. अनेक घरामध्ये पुराचं पाणी शिरलं. प्रशासनानं परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी नेलंय. चंद्रपुरातील वर्धा नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 3 जणांना वाचवण्यात यश. जिल्हा प्रशासनानं पुराच्या पाण्यातून 3घांची सुटका केली आहे. शेतात काम करणारे 3 जण अडकलेले होते. रात्री बोटीमधून 3घांचीही सुटका करण्यात आली. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूरच्या गोडपिंपरी तालुक्यातल्या पोडसा इथं पूल वाहतुकीसाठी बंद. पुलावरून नदीचं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे तेलंगणाकडे जाणारा आसिफाबाद आणि कागजनगर मार्ग बंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ. आता हे पाणी चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरामध्ये शिरलं. इरई नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे. गडचिरोलीमधल्या सिरोंचामध्ये पूरस्थिती. त्यामुळे 3 राज्यांना जोडणारा मार्ग पुरामुळे बंद. पुरामुळे तेलंगणाकडून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सोनमपल्ली जवळच्या वाहनांच्या रांगा दिसतात. गडचिरोलीमधील सिरोंचा तालुक्यामध्ये महापुराचं संकट गडत. गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती या 3ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. तेलंगणातील केडम आणि श्रीपाद यल्लमपल्ली धरणामधून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, माळमाथा परिसरामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणातून पांझरा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग. यामुळे धुळे शहरातील पांझरा नदीला पूर आलाय. नदीचं रौद्र रूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद.
धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदीला पूर. पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे धुळे शहरातील 2 पूल पाण्याखाली. दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये सामोडे गावात पांढरा नदीच्या पाणी पातळीत वाढ. परिणामी नदीवरती सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचा भाग वाहून गेलाय. कामगार नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक. त्यामुळे अवघ्या 36 तासांमध्ये चौथ्यांदा कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. तब्बल 22,470 क्युसेक कोयना नदीपात्रामध्ये पाणी सोडलंय. साताऱ्यातील वाई तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचं रौद्ररूप. धोम धरणामधून 4,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धोम धरण सध्या 89% भरलंय. वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा. गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान. कळमडू गावामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचंही नुकसान झालंय. जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात आहे. माझं जे नुकसान झालेलं आहे, रात्रभर पाऊस झाला आणि माझं शेतीचं पूर्ण शेतामध्ये पाणी शिरून पूर्ण बंधारा वगैरे फोडून पूर्ण नुकसान झालेलं आहे माझं. इतकं नुकसान झालं की त्या नुकसानीचं भरपाई भेटायला पाहिजे. पण आजपासून 5 वर्ष शेतामध्ये यायचं काम नाही झालं, असा विषय झालेला आहे. आपा पसारा शेतीमध्ये कसं झाला आहे हो, याची तुम्ही लवकर लक्षता घ्यावी एवढी नम्र विनंती. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ. मुंबई नागपूर महामार्गावरच्या पाळधी तरसोद बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भराव खचलाय. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. नाशिकच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला. सध्या धरणामधून 44,568 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. त्यामुळे गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी. मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील सर्वच शैक्षणिक संस्था आज बंद आहेत. आठवडी बाजार आणि जत्रा देखील बंद राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी. जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये 78% पाणीसाठा. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये अवजड वाहनांना बंदी. मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्यानं अवजड वाहनांसाठी आंबा घाट बंद. दुर्घटना टळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग. परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. वाळवा आणि पलूस तालुक्यांना जोडणारा नागठाणे आणि शिरगाव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. रायगडच्या महाड तालुक्यातल्या शिवथर खोऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्यानं पूरस्थिती. शिवथरच्या मुख्य मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आंबेनळी, आंबे शिवथर आणि सह्याद्रीवाडी या 3 गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटलाय. त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे कावेरी आणि पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुराची शक्यता लक्षात घेऊन परिसरामध्ये 4,190 लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. जिल्ह्यामध्ये SDRF, NDRF आणि लष्कराची पथकं तैनात. हिमाचल प्रदेशातील मनालीतील काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. त्यामुळे परिसरातील सफरचंदाच्या बागांचं नुकसान झालंय. पुरामुळे नाल्याचा प्रवाह बदलला आणि सफरचंदाच्या बागेत गेला. सफरचंदाची बाग पाण्याखाली गेली आहे तर काही झाडं वाहून गेली आहेत. दया नदीची पातळी वाढत असल्यामुळे ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर आहे. नदीचं पाणी आता रस्त्याजवळ आलंय. पाणी पातळी वाढल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. परिणामी वाहतूक विस्कळीत. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती लोकांनी सतर्क राहावं असं प्रशासनाचं आवाहन आहे. वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कास पुष्प पठारावरती सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यानं कास पठारावरील निसर्ग सौंदर्य फुललंय. वेगवेगळ्या प्रजातीची रंगीबिरंगी फुलं सध्या कास पठारावरती पाहायला मिळतात. तर रानहळद आणि वायतुरा या 2 फुलांचा भर सध्या कास पठारावरती दिसतोय. पर्यंत भाजपचं सरकार राहणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकीत. सरकार टिकवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं उभं राहायचं असल्याचं बावनकुळेंचं आवाहन.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची भेट घेतली. आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवक सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी एकत्र आले. नगरसेवकांकडून विकास कामासाठी 600 कोटीच्या निधीची मागणी. उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आग्रा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठीची जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं उपाध्याय यांनी सांगितलं. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या नवीन स्थानकाच्या कामासाठी 250 कोटींचा निधी मंजूर. रेल्वे मंत्रालयानं निधी रेल्वे बोर्डाकडे तातडीनं द्यावा. खासदार नरेश म्हस्केंनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी इथं प्रचंड राडा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या समोरच राडा झाला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांनी शिवेंद्रराजे यांच्यावरती दहशत निर्माण केल्याचा आरोप केलाय. दिग्दर्शक विजू माने यांच्या मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. ठाण्यातील लेकशोर मॉलमध्ये शिंदेंनी कलाकारांसोबत चित्रपट पाहिला. कलाकार आणि संपूर्ण टीमच्या कामाचं शिंदेंनी कौतुक केलंय. गणेशोत्सवामध्ये पीओपी मूर्तींबाबत न्यायालयाचा अजूनही निकाल नाही. गणेशोत्सव अवघ्या 1.5 महिन्यांवरती आल्यामुळे मंडळांनी मूर्तीसह इतर तयारीला सुरुवात केली. त्यामुळे पीओपी गणेश मूर्ती बंदी अचानक आणि तातडीनं लागू करू नका. मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची सरकारकडे मागणी. बंधू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांनी घेतला. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी खरातचा ताबा घेतलाय. खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार.